दिवसभराची सुरुवात आहे आपली ती हिरव्या पालेभाज्यांच्या कच्च्या पालकच्या ज्यूसने करायची. 250-300 ग्रॅम कच्चा पालक. या रेसिपी बुकमध्ये पल्लवी वाटारे यांनी बनवलेलं आहे. याच्यात सगळ्या रेसिपीज दिल्या आहे. 250-300 ग्रॅम, थोडं जास्त घ्या कमी घ्या तो तुमचा अंदाजे. 250-300 ग्रॅम पालक, त्यात सेंदो मीठ, गूळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथिंबीर. आम्ही बनवलेला जो चाट मसाला आहे तुम्ही बाहेरचाही घेऊ शकता, हरकत नाही, पण हा वेगळा आहे बनवलेला, त्यांनी पल्लवींनी बनवलेला, तर तो तुम्ही टाकू शकता. आणि ही जी नायलॉनची जाळी आहे हिच्यामध्ये तुम्ही तो गाळून घ्या. ही वर्ष खराब होत नाही. घरातल्या कपड्यांनी गाळले तर चिडचिड होते. हे एकदम सोपं आहे. तुम्हाला ज्युसर असेल तर आनंद आहे, नसेल तर खर्चात लगेच पडू नका. पहिले रिझल्ट तर पहा. आपण पहिलेच सारे प्रॉडक्ट खरेदी करून घेतो. पहिले रिझल्ट तर पहा. रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्हाला काय खर्च करायचा तो करा. आणि रिझल्ट हा 100% मिळतो. मला लोक विचारतात फायदा कधी होईल. तुम्ही ज्या दिवशी घर साफ करता त्याच दिवसापासून रिझल्ट आहे. असं कधी झालं आहे का झाडू मारला आणि सफाई नाही झाली? झाडू मारल्यावर सफाई होणारच आहे, आणि नाही झाली तर तो झाडू मारणाऱ्याचा दोष आहे. 100 जणांना मास्तर एकसारखं शिकवतात, पण प्रत्येकाचा एक नंबर येत नाही. मग तो नापास होतो. त्यात मास्तरचा दोष नसतो, करणाऱ्याचा दोष राहतो. म्हणून सिस्टमला प्रॉपर फॉलो करा. मग हा जो रस्सा आहे त्यात पालकचा ज्यूस घ्या. पालक नाही भेटली तर आंबट चुका, करडई, तांदूळका पण चालू शकते. डोक्यातनं काढा का पालकांनी स्टोन होतो. तसं असतं तर गटारीचं पाणी पिऊन उकिड्याजवळ खाणारा आयुष्यभर पाला खातो, त्याच्या पोटात दगड सापडले असते. पचनसंस्था डिस्टर्ब आहे म्हणून प्रॉब्लेम आहे आपली. आम्ही 10 वर्षापासून रोज पालक ज्यूस पितो, कुठलाही त्रास नाही आहे. तर हा जो ज्यूस आहे हा गाळून घ्यायचा, 3 तास टिकतो. कुठं जायचं असेल तर बॉटलमध्ये थर्मासमध्ये नेऊ शकता, घरी फ्रीजमध्ये ठेवू शकता, बर्फही टाकू शकता नावाला, काही हरकत नाही. 1 ग्लास एका जेवणाची ताकद देतो. तुम्ही 4 पोळ्या खाल्ल्या तर 14 तासांनी एवढासा ज्यूस बनतो. बाकीची घाणच बनते, ती निघत नाही, म्हणून तर सारा प्रॉब्लेम आहे. जेवढा बॉडीमध्ये कचरा, जेवढी घाण, तेवढा तोंडाला वास, तेवढा घामाला वास, तेवढा मळाला वास, तेवढा युरिनला वास. बघा कोणाच्या शेजारी बसल्यावर घामाचा वास यायला लागतो. जेवढं शरीर दुर्गंधीयुक्त, समजून घ्या सफाईची वेळ आलेली आहे, आपण करीत नाही. जेव्हा शरीर शुद्ध व्हायला लागतं हा वास निघून जायला लागतो. अनुभव तर घ्या. सेंट मारून आपला शरीराचा दुर्गंध जाणार नाही, तो रसाहाराने जाईल. मग हा जो ज्यूस आहे 3 तास टिकतो. 1 ग्लास म्हणजे एका जेवणाची ताकद आहे. म्हणून हिरवा पाला खाणाऱ्या पशुला तो थकवा नाही, तो माणसाला आहे. हा अल्कलाईन आहे, कच्चा आहे, शिजवायचा नाही, उकडायचा नाही. तुम्ही मागाशी पिलात, किती छान लागतो. याच्यामध्ये वायुतत्व राहतं, वायूने पोट साफ होतं. लोकांना वाटतं पाण्याने पोट साफ होतं. अरे मग जेव्हा जेव्हा पाणी प्याल तेव्हा पोट साफ झालं पाहिजे. त्यांनी युरिनला होईल, कारण पाण्याला युरिनचा मार्ग दिला आहे. कचरा मलाशयात राहतो. शरीरामध्ये 5 वायू आहे, प्राण, अपान, उदान, व्यान, समान. हे 5 वायू हे पॉवरफुल झाले तर आजार निघून जातील. आणि ही वायूची ताकद ही हिरव्या पानांमध्ये राहते. आपण हिरव्या पानांचं काही घेतच नाही, त्यामुळं वायू कमजोर आहे आणि ते कुपित होता आणि गॅसेस वाढता. याला साफ करायसाठी, याला बाहेर काढायसाठी हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस आपल्याला प्यायचा आहे. त्याच्यामध्ये जर पानं मिळाली नाही तुम्हाला तर तुम्ही जे आहे आवळा, गुळवेल, जिरा, आमचूर सारखी आम्ही जी डिटॉक्स पावडर बनवली आहे ती कंपल्सरी नाही, ती पण टाकू शकता. काही लोक जे आहेत त्यांना वेळ भेटत नाही ज्यूस बनवायला, कधी कधी ड्युटी असते, तर हरकत नाही, घरी आल्यावर प्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना नाहीच जमत तर त्यांनी 1 चमचा 1 ग्लासमध्ये टाकलं तरी चालेल. पुन्हा सांगतो कुठलंही प्रॉडक्ट कंपल्सरी नाही, परंतु लवकर फायदा पाहिजे असेल, कारण इमर्जन्सीला भेटत नाही, त्यावेळेस तुम्ही हे करू शकता. हे मला साधकांनीच सांगितलं का सर आमच्यासाठी पण काही बनवा, कारण प्रत्येक वेळी आम्हाला ज्यूस बनवता येईलच असं नाही, हरकत नाही. तर हा जो पालक ज्यूस आहे हा आपल्याला घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जामून पावडरसुद्धा टाकू शकता. जर त्याची पानं मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या झाडाची पानं मिळाली तर तुम्ही पालक ज्यूसमध्ये नक्की टाका, त्याचा फायदा जास्त आहे. पण लगेच अगोरी प्रयोग करू नका, नाही तर पहिल्याच दिवसात लोक खूप झाडपाला गोळा करतात, त्याचा त्रास होऊ शकतो. सुरुवातीला तुम्ही पहिल्या गिअरवर गाडी चालवा, हळूहळू. जेव्हा तुम्हाला त्याचा फायदा जाणवायला लागेल तेव्हा खूप सारे हे करा. म्हणून आम्ही पालकच्या ज्यूसमध्ये जामून पावडर पण टाकायला लागतो. ती कंपल्सरी तुम्हाला नाही, पण टाकू शकता. त्यानंतर दिवसभरामध्ये सीझनल फळं पाहिजे ती खा. हा जो हिरव्या पानांचा ज्यूस याचा एक फायदा आहे. गीतेमध्ये 9व्या अध्यायात सांगितलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ता प्रयश्चती तदहम भक्तिपरितम अष्टामी प्रयतात्मना. पान, फूल, फळ, पाणी देव म्हणतात हे माझं अन्न आहे. जो मला भक्तिभावाने देतो त्याच्यावर मी खुश होतो. अहो हीच झाडपाला पत्त्या खाऊन पशु कुठल्याही व्हायरसला घाबरत नाही. आपल्या आहारामध्ये हे पानं काहीच नाही आहे, आणि जे आहे ते शिजवून उकडून आहे. म्हणून कच्च्या पानांचा ज्यूस आपल्याला घ्यायचा आहे, त्याने आतला देव खुश होणार. तुम्ही जर बाहेरच्या देवाला देता, जसं
भगवान शंकराच्या पिंडीवर आपण बेलाची पत्ती टाकतो, गणपतीला दुर्वा टाकतो, विष्णू भगवंताला कृष्णाला तुळशीपत्र टाकतो. मग तेच आतल्या देवाला दिलं तर तो खुश नाही होणार का? प्रयोग करून तर पहा 10-15 दिवसासाठी. तर हा जो ज्यूस आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर दिवसभरात सीजनल फळं खायची. सीजनल फळामध्ये मार्केटला जी फळं स्वस्त मस्त आहे ती सगळी खा. ज्या सीझनमध्ये जी फळं येतात, भाज्या येतात, ती आपल्यासाठी औषधं राहतात. म्हणून सीजनल फळं तुम्ही भरपूर खाऊ शकता. किती खायची? भूक आहे तेवढी. युक्त आहार विहाराचा अर्थ मगाशीच सांगितला. जेवढी भूक आहे तेवढं खा. बळत उपाशी राहून शरीराला जाळू नका. आपण उपवास केला, उपाशीने राहते. दिवसभर पाणी किती प्यायचं? तहान लागेल तेवढं. बळत पाणी पिऊ नका. एकच वाक्य लक्षात ठेवा, भूक लागली खा आणि नाही लागली खाऊ नका. तहान लागली तर प्या, नाही लागली तर पिऊ नका. बळत पिऊ नका. कारण अति सर्वत्र वर्जेत. अति पाणी वनस्पतीला नष्ट करतं. तर आपल्या आतड्यांना कमजोर नाही करणार. कारण पाणी पचायला सुद्धा हे अन्न आहे, 2 तास लागतात. पत्रम पुष्पम फलम तोयम. तोयचा अर्थ अन्न, तोयचा अर्थ पाणी. तर हे जे पाणी हे एक प्रकारचं अन्न आहे, ते पचायला पण 2 तास लागतात. तुम्ही कारण नसताना पाणी पित जा, तुम्हाला फक्त युरिनला होईल. कारण नसताना आतड्यांवरती तुम्ही भार टाकताय. म्हणून पाणी तेव्हाच प्या जेव्हा तहान आहे. म्हणून दिवसभरात पाणी प्यायला माझी मनाई नाही, पण तहान लागेल तेव्हा. आता ही जी फळं आहे 12 ते 5च्या दरम्यान हवी तेवढी खा ना. अहो आपण घासपूस नाही खाते रसाहार. म्हणजे 10 रुपयाची भाजीपोळी आज माणूस खातो घरामध्ये, किंमत त्याची, आणि 5,000ची औषधं करतो आहे. इथं आपण 350 रुपये किलोचे पेर, 250-300 किलोचे सफरचंद, 150-200 रुपये किलोचे द्राक्ष, 80 रुपयाचं नारळ हलकने खाते. चांगला श्रीमंत लोकसुद्धा ह्या गोष्टी आणत नाही. एकदा आणतात ते खराब होऊन फेकून द्यावे लागतात. म्हणून सांगतो तुम्हाला, हे आपण हलकने खाते. आणि हे सगळं घर खाणारे. औषधं तर फक्त एकटा माणूस खाऊन साईड इफेक्ट भोगतो. हे सारे घर खाणारे. म्हणून दिवसभरामध्ये पाहिजे तेवढी फळं खा. आपले पैसे आपल्यासाठी खर्च करा ना. डॉक्टरांचं कर्ज फेडण्यामध्ये नका खर्च करू. सगळं जे फळं आहेत ती भरपूर सारी खा. संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान व्हेजिटेबल ज्यूस प्या. गाजर, बीट, टोमॅटो, काकडी वगैरे जे असतील ते तुम्ही खाऊ शकतात. बाहेर असाल तर डायरेक्ट खा, घरी असाल तर ज्यूस करून प्या. कारण तुम्हाला सांगितलं की एखादं गाजर एखादं बीट खा, तर आपलं जे आहे ना 2-4 तुकड्यानंतर कसं तरी व्हायला लागतं आपल्याला. खाणारा खातो आमच्यासारखे, पण काही लोकांना ती चव नाही आवडत. त्यापेक्षा तुम्ही 2 बिटाचा ज्यूस एका ग्लासात अर्ध्या मिनिटात प्याल, त्याचा फायदा जास्त होणार आणि वरून कचरा पण साचणार नाही. हा प्रश्न डोक्यातनं काढा. फायबर कशातनं मिळेल, प्रोटीन कशातनं मिळेल, हिमोग्लोबिन कशातनं मिळेल. आज सगळं खाऊन कमी आहे. ह्या रसाहारातून सगळं काही मिळणार आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यात हा प्रश्न आहे का फायबर कशात आणि हिमोग्लोबिन कशात आणि प्रोटीन कशात, तोपर्यंत फायदा नाही होणार. म्हणून सांगतो, बस जे मिळालेले रस आहेत ते मी घेणार. शरीर जे आहे त्याच्या हिशोबाने सगळं काही खेचत राहतं. अनुभव करा. संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस, म्हणजे आवडत नाही त्याचे ज्यूस जास्त प्या. काहींना कारला आवडत नाही, काहींना दोडके आवडत नसतील, काहींना भोपळे आवडत नसतील. कारण त्या आजपर्यंत आपण ते घेतलेलं नाही आहे. त्यामुळे त्याची टेस्ट आणि त्याची जी तत्व आहे ती बॉडीला मिळेल. अर्ध्या मिनिटात तुम्ही 1 ग्लास ज्यूस प्याल. म्हणून ती तत्व आपल्याला घ्यायची आहे. सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे जर देवानी बनवल्या असत्या तर मग बाकीचं जे आवडत नाही ते कशाला बनवलं असतं. ते सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे, म्हणून ती घ्यायची आहे. आणि रात्री जे आहे ते पुस्तकात दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स आहे. जसं मोड आलेली उसळ, त्यात कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, मिरची टाकून खाऊ शकतात. गाजरचा हलवा, आता तुम्ही सगळ्या पदार्थांचा स्वाद घेणार आहात. गाजरचा हलवा, बीटचा हलवा, नारळाचं दूध सॅलड जे आता तुम्ही घेणार आहात ते नारळाचं दूध सॅलड. पहा तर खरं कच्च्या आहारामध्ये देवानी काय अमृत भरलेलं आहे. अनुभव तर घ्याल. तर रात्री पोटभर खा. मी तुम्हाला कुठेही कमी खायला लावलेलं नाही आहे. कारण कच्चा आहार 2 तासात पचतो, शिजवलेला आहार 14 तास. आज आपल्याला जे आहे ना सफाईला वेळ दिला जाणार आहे. म्हणून कच्चा आहार जो आहे पोटभर खा, त्याला मी मनाई केलेली नाही. जर काही कधी मिळालं नाही, लाईट गेलेली आहे, ज्यूस नाही भेटत आहे, तर डायरेक्ट फळं खा. आहे ती फळं खा. उसाचे रस प्या, लिंबू मध पाणी प्या, साखर वापरू नका. या 15 दिवसात चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी वगैरे कुठला टी घेऊ नका. दूध, तूप, ताक, दही, दुधाचा एकही पदार्थ घेऊ नका. आणि नॉनव्हेज तर आपला हा विषयच नाही. सध्या आपण नॉनव्हेजला हा विषय घ्यायचाच नाही आहे. नॉनव्हेज खाणं म्हणजे गाडी तुमची पेट्रोलची आहे आणि तुम्ही डिझेल टाका तर त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागणार आहे. शेवटी निसर्ग जो आहे त्याचं काम करीत राहतो. आपलं शरीर वनस्पती आहारासाठी बनलेलं आहे, नॉनव्हेजसाठी नाही. ते हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय, मनाची जी ताकद आहे तिला कमजोर होऊ देऊ नका, सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना जी 15 दिवसाची दिनचर्या आहे ती करताना 15 दिवसानंतर काय, तर 15 दिवसानंतर दिवसाचा आहार कच्चा, रात्रीचा शिजवलेला. त्याचं कारणच मी मगाशी सांगितलं आहे.
का वयाच्या 25 वर्षानंतर या सगळे जे क्षेत्रातली लोक आजारी दिसतात त्याचं एकच प्रमुख कारण आहे, वयाच्या 25 वर्षानंतर जी व्यक्ती सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण करते ती स्वस्थ राहत नाही. म्हणून अनुभव घ्या. हे सगळं जे आहे आपण प्रश्नोत्तरामध्ये घेणारच आहोत, तो विषय आपण जेवणानंतर घेणारच आहोत. पण तेच कारण मी तुम्हाला सांगतोय का माझं जे शरीर आहे आता 25 वर्षाच्या पुढे गेलेलं आहे, तर मला जे आहे सकाळचा नाश्ता हा बिलकुल नाही, दिवसभरामध्ये टोटल कच्चार आणि रात्रीचं जेवण हे 15 दिवसानंतर. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो का कधी कधी आपण जी माणसं आहे सामान्य संसारी, मोह असतो आपल्याला सगळ्या गोष्टींचा. कधी लग्नाला जायचं, कधी पार्टीला जायचं, कधी मिसळपावची पार्टी आपण शनिवार रविवार करत असतो, बऱ्याच गोष्टी आहे. दुपारी खायची वेळ येते, खाऊन घ्या, एवढा बारीक विचार करू नका. एखाद्या दिवशी एखाद्या जिमला जाणाऱ्यांनी जिम नाही केली तर त्याची बॉडी नाही उतरत, त्याच्यामुळे एवढं काळजी करू नका. एकाच 2 दिवस खाऊन पिऊन घ्या, पण घरी आल्यावर मात्र आपल्या रस्त्याला पुन्हा लागून सफाई करून घ्या. अशी जी सफाई आहे वर्षातनं किमान 2दा-3दा करा. अरे गाडीसुद्धा आपण घेतो तरी 6 महिन्यात एकदा सर्व्हिसिंग करतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण म्हणतो का माझी गाडी खराब कुठे आहे, तरी करतोच ना. घराची वर्षातनं दिवाळीला सफाई करतो, मग बॉडीला का नाही करत? आता जी 30 तारखेपासून नवरात्र चालू होते, वर्षातनं 2 नवरात्री असतात, मार्च एप्रिल सप्टेंबर ऑक्टोबर. ऋतू परिवर्तन होत असतं, निसर्गसुद्धा ही वर्षातनं 2 वेळा सफाई करतो, आपण त्याचा भाग आहोत. त्यामुळे ह्या ऋतू परिवर्तनामध्ये लोकांना जास्तीत जास्त लोकांना सर्दी, खोकले, ताप, घशाचे इन्फेक्शन सारखे आजार येतात. हे आजार नाही आहे, ही सफाई आहे. अशा वेळी घाबरू नका, उपवास करा. म्हणून नवरात्रीत निंबू पाण्यावर जास्त राहतात लोक. फक्त त्यावेळेस ॲनिमा करणं जास्त महत्त्वाचं असतं, ते करत नाही म्हणून तो फायदा तेवढा जाणवत नाही, अशक्तपणा दिसतो. म्हणून ॲनिमा कंपल्सरी करायचा आहे. तर हे 15 दिवसानंतर काय, तर दिवसा कच्चं, दिन में प्रकृती देवायचा, रात में पत्नी देवायचा. आता रसाहार करतोय आपण. हे करत असताना ह्या रसाहाराचा दुसरा मुख्य पार्ट, कारण हे झालं शारीरिक स्वास्थ्यासाठी, परंतु काही गोष्टी मानसिक बौद्धिक पण असतात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो ऋषीमुनींनी रस्ता दिला आहे, जो गीतेने समजावला आहे, इष्टान भोगान निहो देवान दास्यंत्यज्ञ भाविता तर दत्तान प्रदायभ्यो यो भुंगतेच ते नेवसा. जो भगवंताचा समाजाचा भाग काढत नाही तो चोर असतो. मग मला सेवा करायची आहे, मला दान पण करता आलं पाहिजे, पण दान असं असावं का ह्या हाताचं ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. कारण एक चेक 2दा वटत नाही, एक चेकचे पैसे 2दा भेटत नाही. मग मी जर समाजासाठी करतोय आणि समाजाकडनं जर रिटर्न्स घेतोय, फोटो काढून, प्रसिद्धी, कौतुक, त्याचसाठी, कारण हा अंतस्थ हेतू देवाला माहीत राहतो. मग देव म्हणतो तुला जे हवं होतं तो तुझा चेक समाजाने वटवला, आता माझ्याकडे काही नाही. म्हणून दान असं असावं, कुठंतरी असं पण असावं का जे फक्त देवाला आणि मला म्हणजे स्वतःला दोघांनाच माहिती, ते दान भगवंत लिहून घेतो. ती सेवा, अशी निस्वार्थ निरपेक्ष सेवा जितकी जीवनामध्ये जास्त, तेवढं मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्य भेटतं. हा एक स्वास्थ्याचा रस्ता आहे. म्हणून श्रद्धेने देणं, अहंकाररहित देणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या दानामध्ये येतात. हा अध्यात्माचा मोठा विषय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ध्यान करणं. कारण मनावरती वर्षानुवर्ष नाही तर जन्मानुजन्माचा कचरा आहे, तो जर काढायचा असेल तर मनाची सफाई कुठून होते, ध्यानातून होते. म्हणून सगळे महापुरुष ध्यान करताना दिसतात. हे ध्यान सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे करायचं असेल तर कमीत कमी सकाळी उठल्यानंतर जेवढं आपलं वय आहे तेवढं मिनिट तर बसा. पण तेवढं मिनिट जर बसवलं जात नसेल तर 5-10 मिनिट तर बसा. त्याने आपल्या मनावरचा सगळा कचरा निघून जायला लागतो. ध्यान कधी होतं, ज्यावेळेस एक वस्तू हालत असते आणि एक स्थिर असते तेव्हा होतं. जेव्हा पिक्चर पाहायला जाता त्यावेळेस पिक्चर काय असतो, पूर्ण चित्र हलत असतं आणि आपण स्थिर असतो. पिक्चर थांबला का आपलं मन कुठं जातं, मोबाईलमध्ये जाईल, घरी जाईल, अमुक ठिकाणी जाईल, तिकडं जाईल. पण कॉन्सन्ट्रेशन कधी झालं, पिक्चर चालत होता त्यावेळेस, एक वस्तू हालत होती. तसं आपण जेव्हा देवाजवळ ध्यान करायला बसतो त्यावेळेस आपण स्थिर आहोत, भगवंत स्थिर आहे, आपल्याला हालायचं आहे. म्हणजे काय, तर मनात भगवंताविषयीची त्यांनी दिलेल्या सुखामधली आठवण करायची का देवा मला आलेल्या प्रत्येक गोष्टी या फक्त तुझ्यामुळे, हे सुखात आठवण. आणि आलेली दुःख देवा तू मला सांभाळलं, कोणी नव्हतं माझं, या दुःखात तू मला सांभाळलं, हे त्याला सांगायचं आहे. याला म्हणता का त्याच्यासमोर आपण हालतोय, शरीराने नाही मनाने. तेव्हा ध्यान व्हायला लागतं आणि आपलं मन भावविभोर व्हायला लागतं. तेव्हा मनावरचा कचरा निघतो आणि मन स्ट्रॉंग व्हायला लागतं. नाही तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण पंक्चर होतो. आता कळलंच, रसाहार सुरू करताना आपण म्हणू होईल का, जमल का, करू शकेल का, ही मनाची निगेटिव्हिटी म्हणजे खूप सारी कमजोरी. तर ही दूर करायची असेल तर सेवा म्हणजे दान आणि ध्यान
या गोष्टीसुद्धा या पार्टमध्ये खूप महत्त्वाच्या आहे. तर आपण जे आहेत हा रसाहाराचा रस्ता जो आहे तो आपण ॲक्सेप्ट करू, स्वीकारू, चालायचा प्रयत्न करू आणि आपल्याला तो पुढचा विषय घ्यायचा आहे अनुभव कथन. त्यानंतर प्रश्नोत्तरामध्ये नवरात्राचा जो रसाहार आहे, उपवास आहे, तो कसा करायचा त्याच्याबद्दल चर्चा करू. दिवसा का खायचं नाही, रात्री का खायचं, अशी जी काही प्रश्न आहे रसाहार संदर्भात अशी जी प्रश्न आहेत त्याचा आपण प्रश्नोत्तराच्या दरम्यान ते सेशन घेऊ. तर आता मी इथं माझ्या वाणीला विराम देतो आणि भगवंताला एकच प्रार्थना करतो की सर्वत्र सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कच्चित् दुःखम् आत्मा.